नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आणखी एक पारंपरिक पदार्थ बनवतो आणि हा पारंपरिक पदार्थ बनवत आहेत साधना तांबोळी काकू। काकू, तुमच्या आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत। नमस्कार। आणि आज आपण काय बनवतोय? आज आपण सुंदल बनवणार आहोत। हा कुठला पदार्थ आहे? कारण मी हे नावच पहिल्यांदा ऐकते। हा साधारण कोकणामध्ये जास्त बनवला जातो, कारण कोकणात मुळात तांदूळचं पीक भरपूर असतं आणि तांदळाचे पदार्थ कोकणात खूप खाल्ले जातात, त्यामुळे हा कोकणी पदार्थ म्हणलं तरी काही हरकत नाही। म्हणजे सुरुवातीला काय करूयात? आता ह्याच्यासाठी लागणारे आपल्याला आपण पाणी ठेवलंय, 1 कप पाणी उकळत ठेवलंय। आता त्याच्यामध्ये ही 1 कप पिठी आपण ह्याच्यात घालून ह्याची मोदकाला जशी आपण उकड काढतो ना तशी उकड काढून घ्यायची। अच्छा, तर आता पाण्यामध्ये थोडं मीठ घालूया। हा, पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल, चवीपुरतं मीठ, म्हणजे थोडक्यात उकडीच्या मोदकाची जशी अगदी अगदी तशीच। हा, आणि यामध्ये आता पीठ घालायचं, म्हणजे सेम आपण जसे मोदकाला उकड काढतो ना तशीच उकड काढून घ्यायची। बऱ्याचदा असं होतं की उकडीच्या मोदकाची पिठी राहिलेली असते, तर त्यापासून पण हा पदार्थ बनवतो। आणि हा ना खूप पौष्टिक पदार्थ आहे आणि सकाळच्या वेळेला नाश्त्याला खाण्यासाठी तर अतिशय उपयुक्तच आहे। म्हणजे आणि लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना असा आवडणाराच असा पदार्थ आहे हा। हल्ली काय आहे ना, लोक इतकी हेल्थ कॉन्शियस झाली आहेत ना, त्यामुळे सकाळी नाश्त्याच्या पदार्थामध्ये सुद्धा हल्ली लोक विचार करतात नेमकेपणाने काय खायचं। मला वाटतं आणि यामध्ये भाज्या जरी घातल्यात तरी चालेल ना? हो हो, अगदी। आणि मुख्य म्हणजे ना, हे उकड काढून तुम्ही आदल्या दिवशी ठेवू शकता मळून, आणि दुसऱ्या दिवशी पण करू शकता। खूप तुमचा वेळ वाचतो। अगदी 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 आयत्या वेळेस पण तुम्ही हे बनवू शकता। अगदी। आता आपण ही उकड या भांड्यात काढून घेऊ। आता ही चांगली मळून घेऊया। आणि आता ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे। अच्छा, हा, साधारण लिंबा एवढे नाही, खूप लहानच, म्हणजे लहान छोटे छोटे करायचे, गुलाबजाम एवढे। आपण ह्याचे सगळे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला वाफवायचे आहेत। स्टीमरची प्लेट आहे त्यावर ठेवते। अगदीच हे स्टीमर वगैरे नसेल, चाळणीवर ठेवून वाफवलं तरी चालेल अगदी, किंवा इडलीचं जी इडली पात्र आहे त्यात केलं तरी काही हरकत नाही। आता ही आपण साधारणपणे एक 10 ते 15 मिनिटं याला चांगली वाफ आणून देऊया। अच्छा, आणि हे वाफवून तयार होतंय तोवर तुमचं, आता तुम्ही फूड बिझनेस पण करताय, इतके अनेक वर्ष कुकिंग करताय, तर काही टिप्स तुम्हाला द्यायला आवडेल का? हो, नक्कीच आवडेल ना। उन्हाळ्यात काय होतं, दही लवकर आंबट होतं। अच्छा, हां, कधी कधी आपण लावतो दही, बाहेर जातो आणि मग ते बाहेर राहिलं की थोडंसं का होईना आंबट होतं। तर ते टाळण्यासाठी दही लावतानाच काय करायचं, थोडीशी पिठी साखर घालायची, हां, आणि रवीने घुसळून ते दही लावायचं, म्हणजे अजिबात आंबट होत नाही। आता हे जवळपास 15 मिनिट आपण वाफवून घेतलेले। वाह वाह, मस्त असं ते ना, छान असं त्याला चकाकी आलेली आहे, ग्लेज आलेला आहे, तिथपर्यंत हे वाफवून घ्यायचं। मस्त। आता काय करूयात? आता आपण ह्याला फोडणी द्यायची। अच्छा, हां, फोडणी करता तेल गरम झाले। आता आपण उपम्याला जशी फोडणी देतो ना तशी साधारण ती फोडणी असते। अच्छा, आता थोडंसं आपण मोहरी टाकूयात, थोडे जिरे टाकूयात, थोडासा हिंग, आणि मुख्य म्हणजे उडदाची डाळ। अच्छा, उडदाच्या डाळीने याला फार सुंदर चव येते। ती थोडी अशी गुलाबी करायची उडदाची डाळ। अच्छा, आता ह्याच्यात थोडासा कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडीशी लाल मिरची, सुकी लाल मिरची, ही पण ऑप्शनल आहे। म्हणजे तुम्ही कमी तिखट खात असाल तर एकच मिरची घातली तरी चालेल। थोडासा कांदा घालू आता ह्याच्यात, आणि आवडत असतील तर तुम्ही काजू घालू शकता। अच्छा, मस्त फोडणी बसते, खूप छान असा सुवास तरवळलाय। आता कांदा हा मस्त गुलाबी झालेला आहे। आपण थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकूया, चवीप्रमाणेच टाकायचं, कारण आपण ह्याच्यात पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे।
थोडीशी साखर आणि आता ह्याच्यात आपण वाफवलेले हे सुंदल घालूयात. आता आपण याला एक छान वाफ आणून घेऊया. अच्छा. आता 5 मिनिटं झालेली आहे. हां, बघूयात आपण आता. वा, क्या बात आहे. इतके सुंदर दिसतात ते सुंदर आणि इतकं सुंदर त्याला कोटिंग आलेलं आहे. कोथिंबीर घालूयात आता. कोथिंबीर आणि ओलं खोबरं. खूप सुंदर दिसतंय, अतिशय टेम्पटिंग. म्हणजे तुम्हाला मोठे तर खाऊ शकतात, पण लहान मुलांना जर डब्यासाठी काय तुम्ही ऑप्शन पर्याय बघत असाल तर हा एक खूप छान पर्याय आहे आणि हेल्दी ऑप्शन. हेल्दी आहे. आणि मुख्य म्हणजे एक दिवस आधी तुम्ही तयारी करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी फक्त उठून स्टीम करायचं आणि परतायचं. कोकण विशेष सुंदल करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल, 1 कप तांदळाचं पीठ, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, 1 चमचा उडदाची डाळ, कढीपत्ता, 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, खोवलेलं ओलं खोबरं. पाणी गरम करत त्यात मीठ आणि तेल घालायचं आणि तांदळाचं पीठ घालत त्याची उकड काढायची आणि मळून घ्यायची. याचे अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करायचे आणि याला वाफवून घ्यायचं. आता गरम तेलात मोहरी, जिरं, हिंग, उडदाची डाळ, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, सुकी लाल मिरची आणि कांदा, काजू घालायचे आणि परतून घेत यात चवीप्रमाणे मीठ, साखर आणि वाफवलेले सुंदल घालायचे आणि परतून घेत वाफ काढायची. आता यावर आवडीप्रमाणे कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव घालायचा. झाले आपले कोकण विशेष सुंदल तयार. सो आपल्यासोबत आज आलेल्या आहेत माधुरीताई आणि या खास आलेल्या आहेत गुहागरवरून. पण आज पहिले काय बनवतोय? आज पहिल्यांदा मी आमसुलाचा सार दाखवते. सो काय करतोय? आता आपण पहिल्यांदा 7-8 आमसुलं घेऊया आणि त्याच्यात गरम पाणी एक 10 मिनिटं घालून ठेवूया. गरम पाण्यामध्ये हे गरम पाण्यामध्ये आपण हे आमसुलं भिजवली आहेत. एक 10 मिनिटांनी ती आपण कोळून गाळून घ्यायची आहेत. आपण मगाशी गरम पाणी घालून जी आमसुलं भिजवली होती ती आता छान फुगली आहेत, म्हणजे सोक झाली आहेत. आपण ती आता कुस्करून घेऊया. आणि रंगही सुरेख आला. रंगही फार सुरेख आलाय. आमसुलं नीट व्यवस्थित कुस्करून घेऊया आणि ती बाजूला काढूया. म्हणजे आमसुलाचे जे गर आहे हा, ते काढून आमसुलाचा गर काढलेला आहे बाजूला. आणि आता हे आपण आमसुलाचं जे पाणी आहे ते सारासाठी जे आपण वापरणार आहोत ते आपण गाळून घेऊया. आता जो आपण आमसुलांचं गाळून तयार केलं पाणी आहे त्याच्यामध्ये थोडं ॲड करायला लागेल. ते आपण अंदाजाने पाणी ॲड करूया. त्याच्यामध्ये 1-2 चमचे साखर लागेल घालायला. नंतर तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ. हे नीट ढवळून घेतल्यावर आता आपल्याला त्याच्यावर फोडणी घालायची. आता आपण जे आमसुलाचं सार केलंय त्याला आपण तुपाची फोडणी देणार आहोत. आपण प्रथम जिरं घालूया. ते तडतडाच्या आधीच थोडंसे लसूण टाकू. वा, ही थोडा कढीपत्ता जरा चुरून टाकते म्हणजे थोडा चांगला वास येईल. 2 मिरच्या. ही जी तुपाची फोडणी आहे ना, का म्हणजे त्याचा सुवास छान दरवळतोय. क्या बात आहे. अगदी साधी आहे पण मस्त सुग्रा असं आपण म्हणतो ना तसा सुवास तरवळलेला आहे. आता हे झालंय. आता आपण या सारावर ही फोडणी घालूया. आता आपण जी तुपाची फोडणी केली आहे ती आपण सारावर घालणार आहोत. वा, वरून जरा कोथिंबीर घालूया. क्या बात आहे. रंग खूप सुरेख आलेला आहे आणि हे छान लागतो मऊसर भात केल्यावर. त्याच्याबरोबर सार हे खूप छान लागतं. कोकण विशेष आमसुलाचं सार करण्यासाठी लागणारं साहित्य: 7 ते 8 आमसुलं, गरम पाणी, आमसुले भिजवण्यासाठी 2 चमचे साखर, चवीनुसार मीठ, 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरं, 2 चिरलेल्या लसूण पाकळ्या, कढीपत्ता, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर. आमसुलात गरम पाणी घालायचं आणि आमसुलं भिजवून घ्यायची. आता गर काढून घेत हे पाणी गाळून घ्यायचं. आता यात पाणी,
साखर, चवीनुसार मीठ घालायचं. आता तूप गरम करत त्यात जिरं, लसूण, कढीपत्ता, मिरच्या घालायच्या आणि ही फोडणी सारावर घालायची. वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झालं आपलं कोकण विशेष आमसुलाचं सार तयार. तर आज आपण अशीच चटपटीत कैरीची डाळ बनवत आहोत. तर सगळ्यात आधी कैरीची डाळ आहे, तर इथे बाउल मी घेतलेला आहे. यामध्ये आपण घालतोय अर्धा कप चणा डाळ आणि अर्थातच कुठलंही धान्य स्वच्छ धुवून घ्यायचं 3 ते 4 वेळा. डाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये पुरेसं पाणी घालूयात आणि डाळ कमीत कमी 1-4 तास तरी भिजत घालायचं. तर इथे ही चणा डाळ मी एक साधारण 5 ते 6 तास छान भिजवून घेतली आहे आणि छान टपोरी झाली आहे, तुम्ही बघू शकाल. आता ही डाळ आपण बाजूला ठेवूयात आणि काय करायचं पुढे, कैरी मी स्वच्छ धुवून इथे पुसून घेतलेली आहे आणि याचं आपण साल काढून घेऊयात. साल काढून घेतली की कैरी आपण छान किसून घेणार आहोत. मस्त. आणि अर्धा कप इथे मी डाळ घेतली आहे, तर अर्धा कप डाळीसाठी ही 1 कैरी आपल्याला व्यवस्थित लागते. तर इथे ही भिजवलेली डाळ मी घालून घेते पाट्यावर. आता या डाळीवरच घालते हिरवी मिरची, साधारण 1-2 आणि आल्याचे तुकडे. आणि इथे ही छानपैकी डाळ मी पूर्ण वाटून घेतलेली आहे. आता यामध्ये घालूयात ही किसलेली कैरी, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार. आणि हे आता छान आपण एकजीव करून घेऊयात. आणि आता फोडणी घालूयात या कैरीच्या डाळीला. तर सगळ्यात आधी तेल गरम करून मोहरी, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता आणि हळद मस्त अशी खमंग फोडणी करून घ्यायची. आता ही फोडणी पूर्ण थंड करून घ्यायची आणि थंड करून झाली की या डाळीवर घालायची. आता ही मिक्स करूयात. पण शक्यतो जर तुम्हाला ही डाळ जास्त वेळ टिकवायची असेल तर पूर्ण थंड फोडणीच यामध्ये घाला, म्हणजे डाळ पटकन आंबूस होत नाही किंवा खराब नाही होत. आता हे मिक्स करूयात. आणि इथे आपली मस्त अशी चटपटीत कैरीची डाळ बनवून तयार आहे. कोकण विशेष कैरीची डाळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप चणा डाळ, 1 कैरी, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, अर्धा आल्याचा तुकडा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, पाव चमचा हळद. चणा डाळ स्वच्छ धुवून घेत भिजवून घ्यायची. आता कैरी स्वच्छ धुवून घेत त्याची सालं काढायची आणि कैरी किसून घ्यायची. आता चणा डाळ, मिरची आणि आलं घालत वाटून घ्यायची. आता यात किसलेली कैरी, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालत हे मिश्रण एकजीव करायचं. आता मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, हळदीची फोडणी यावर घालायची. झाली आपली कोकण विशेष कैरीची डाळ तयार. आज आपण कच्चं फणस परफेक्टली कट कसं करायचं ते बघणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप. फणस म्हणलं ना की सगळ्यांना टेन्शन येतं की कच्चं फणस किंवा इव्हन पिकलेलं फणस पण कसं कट करायचं. सगळ्यात आधी मोठ्या टोपात किंवा कढईमध्ये भरपूर पाणी घ्यायचं आणि यामध्ये ना एक तुरटी घ्यायची आणि तुरटी अशी फिरवून घ्यायची. यामुळे काय होतं ना, जो फणसाला चीक लागलेला असतो तो चीक या तुरटीच्या पाण्यामध्ये क्लीन केला की तो हाताला चिकटत नाही आणि हातावर तो उमटतही नाही किंवा बाधत नाही. हे तुरटीचं पाणी तयार करून घ्यायचं. आता हे पाणी तयार आहे, हे उचलून बाजूला ठेवूयात. आता घेऊयात फणस. पण त्याआधी फणसाला हात घालण्यापूर्वी तेलामध्ये हात घालणं गरजेचं आहे. तर सुरी आहे आपल्याकडे, सुरीलाही थोडंसं असं तेलाने ग्रीस करूयात. आता हे छान असं ऑइलिंग करून घेतलं की फणस सगळ्यात आधी असा मधोमध कट करून घेऊयात. आता तुम्ही बघू शकाल याला खूप सारा चीक आहे या फणसाला. आता ही कढई घेऊयात तुरटीच्या पाण्याची आणि यामध्ये ना
हा चिकाचा पोर्शन डीप करूयात आणि हा चीक आहे ना पूर्ण काढून घ्यायचा. सो हे छान असं वॉश करून झालं. आता हे ना हवेच्या संपर्कात यायला सुरुवात झाली की काळं पडतं आणि एक मोठं फणस की आपण लगेच संपत नाही. सो लिंबू घ्यायचं आणि लिंबाचा रस आहे ना याला असं चोळून घ्यायचा. जो पोर्शन आपल्याला वापरायचा नाही आहे तो. आता याचे स्लायसेस करून घेऊयात. या पद्धतीने तुम्ही बघू शकाल. आता जे जे कट झालं ना त्याला शक्यतो लिंबू मी चोळून घेते म्हणजे ते काळी पडायची प्रोसेस स्टॉप डाऊन होते. आता काही जण या आठळ्या ठेवतात, काही जण काढून टाकतात. सो या आठळ्या मी काढून टाकते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेवू शकता. आता हे कट करूयात मध्यभागी. सो हे तुम्हाला आहे ना परफेक्ट करायचं असेल तर सगळ्यात कुठली महत्त्वाची गोष्ट आहे तर सुरीला धार खूप चांगली हवी. आता हा जो मधला जो पोर्शन आहे हाही मी कट करून साईडला ठेवून देते. हा नाही मी यूज करत आठळ्याचा पोर्शन. हे फणस आपलं बेसिक पद्धतीने कट करून झालेलं आहे. आता इथून पुढे हे कुकरमध्ये घालून तुम्ही शिजवून घेऊ शकता आणि वापरू शकता. फणस चिरण्याची सोपी पद्धत पाण्यात तुरटी फिरवून घ्यायची. आता हाताला आणि सुरीला तेल लावत मधोमध काप देत चिरायचं. आता अशा पद्धतीने पाण्यात स्वच्छ करायचं आणि त्याला लिंबू लावायचं आणि अशा पद्धतीने कापून घेत याला लिंबू लावायचं. अशा प्रकारे झाला आपला सोप्या पद्धतीने फणस चिरून तयार. आज माझ्यासोबत पारंपरिक पदार्थ दाखवण्यासाठी माझी जुनी मैत्रीण आहे वैशाली. तुझं आजच्या भागात औपचारिकपणे स्वागत. आज काय बनवतोय? आज जो पदार्थ मी दाखवणार आहे ज्याचं नाव आहे मालपोळी. अरे वा, मला मालपोळी बनवतोय. आता याला मालपोळी किंवा मालपोळे असंही म्हणतात. पारंपरिक पदार्थ आहे, विस्मरणात गेलेला पदार्थ आहे. तो आज आपण बनवणार आहोत. याच्यासाठी लागणार आहे 1 कप गव्हाचं पीठ मी घेतलं इथे, तांदळाचं पीठ घ्यायचंय आणि अर्धा वाटीला थोडं कमी बेसनचं पीठ. म्हणजे बेसनचं पीठ आणि तांदळाचं पीठ समप्रमाणात घ्यायचं आपल्याला. म्हणजे 1 कप जर गव्हाचं पीठ घेतलं तर बेसन आणि तांदळाचं पीठ मिळून 3 पाव कप झालं पाहिजे. हो बरोबर. आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण गूळ. साधारण पाऊण कप गूळ घ्यायचा आहे. 3 पाव कप. 3 पाव. म्हणजे जितकं हे सगळं म्हणजे 1.5 कप हे मिश्रण झालं तर त्याच्यात अर्धा प्रमाणात गूळ. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करताना आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे. निम्म दूध आणि निम्म पाणी घातलं तरी चालणार आहे. दुधाने जरा स्वाद चांगला येतो पदार्थाला, जरा खुसखुशीत व्हायला मदत होते. सो आपण आता दूध घालणार आहोत. सो साधारण 1 कपच्या जवळपास दूध आहे. हो, 1 कपच्या जवळपास दूध आहे. हे चांगलं आपण मिक्स करून घेऊयात. आणि अर्धा दूध आणि अर्धा पाण्याचा आज आम्ही वापर करतो. आता आपलं हे पीठ बनवून तयार आहे. ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. हे या प्रमाणामध्ये साधारण 2.5 कप दूध आणि पाणी मिक्स याच्यासाठी लागतं. आणि कन्सिस्टन्सी बेसिकली अशी झाली पाहिजे. तुम्ही पाणी आणि सरसरीत थोडंसं झालं सरसरीत झालं पाहिजे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया बडीशेप, जिरे पावडर अर्धा चमचा, वेलदोडाची पावडर, चिमूटभर मीठ आणि चिमूटभर हळद. आणि गूळ आहे तर सगळ्यांना माहितीच आहे. गूळ असेल तर जायफळ हवं. चिमूटभर जायफळ पुरेसं. आता हे पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया. का सुंदर सुवास येतोय. म्हणजे अगदी बेसिक इन्ग्रेडियंट आहेत पण किती खमंग असं आत्ताच म्हणजे हे बनवलं नाही तरी त्याचा इतका सुंदर सुवास येतो. बडीशेपचा एक वेगळा स्वाद येतोय, त्यासोबत जायफळचा येतोय, वेलचीपूडचा वेगळा, असं वेगळं वेगळं खूप छान. आता आपलं पीठ तयार आहे. आपण मालपोळी करायला सुरुवात करूया. आधी तूप घालूयात. थोडंसं ग्रीस करून घेऊया. तूप टाकून थोडं बस. छान असा तुपाचा पण खमंग सुवास त्यामध्ये उतरतो. एक पळीभर बॅटर घ्यायचं आणि हलक्या हाताने स्प्रेड करायचं. थोडीशी खालनं होत आली की थोडंसं बाजूने अजून तूप सोडायचं. त्याला मुख्य म्हणजे ना यामध्ये सोडा वगैरे अजिबात नाहीये तरी त्याला जाळी खूप छान सुंदर आहे. आता
एका बाजूनी भाजली आहे. आपण आता हे उलटे करूया. क्या बात आहे. सुंदर. का सुंदर रंग आलेला आहे आणि जाळी तर खूप भन्नाट दिसते. आता दोनही बाजूनी छान खरपूस भाजून झालंय. आपण आता हे काढून घेऊया जाळीवर. आणि हे शक्यतो आहे ना, असं कुठलाही घावणाचा डोशाचा पदार्थ असा जाळीवर काढायचा, म्हणजे त्याची वाफ जाते निघून आणि त्याला घाम सुटत नाही. पुरणपोळी स्पेशल टीप आहे. पुरणपोळी बनवताना म्हणजे पुरण जेव्हा आपण शिजवतो तेव्हा ते शिजत आलं की ते कसं चेक करायचं पूर्ण शिजलंय. तर आपण माझ्या सासूबाईंनी मला सांगितलंय की आपला हात जो असतो तो हात त्या पुरणाला असा अलगद हे करायचा, आपल्या बोटाला पुरण चिटकत नाही आणि मग त्यावेळेस त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं, म्हणजे त्याला चटका द्यायचा असं म्हणतात. अच्छा, म्हणजे कुठलाही गोड पदार्थ करत असताना चवीसाठी थोडं मीठ टाकलं ना, मीठ तर तो खूपच स्वादिष्ट होतं. ही टीप खूप छान आहे, कारण बऱ्याचदा काय होतं ना, काही जणींचं सैलच होतं किंवा खूप घट्टच होतं. हाताला जोवर नाही चिकटत आहे तोवर पुरण शिजवायचं. हो. कोकण विशेष मालपोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप पेक्षा थोडं कमी तांदळाचं पीठ, अर्धा कप पेक्षा थोडं कमी बेसन, 3 ते 4 कप गूळ, 1 कप पेक्षा थोडं जास्त दूध, 1 कप पेक्षा थोडं जास्त पाणी, अर्धा चमचा बडीशेपेची पूड, अर्धा चमचा जिरेपूड, वेलची पूड, चिमूटभर मीठ, पाव चमचा हळद, चिमूटभर जायफळाची पूड, साजूक तूप. गव्हाच्या पिठात तांदळाचं पीठ, बेसन, गूळ, दूध आणि पाणी घालत याचं अशा प्रकारे बॅटर तयार करायचं. आता यात बडीशेप, जिरेपूड, वेलची पूड, मीठ, हळद, जायफळ घालत हे मिसळून घ्यायचं. आता तव्याला तूप लावायचं आणि यावर ही पोळी घालायची आणि बाजूने तूप घालत दोन्ही बाजूनी खरपूस भाजायची. झाली आपली कोकण विशेष मालपोळी तयार. आज आपण ताकातले पोळे कसे बनवायचे ते बघतोय. अतिशय रुचकर लागतो. यामध्ये उडदाच्या डाळीचा वापर नाही होत, फटाफट बनवून तयार होतं. ताक जर तुमच्याकडे जास्त आलं असेल, नसेलही झालं तरी दह्याचा वापर करूनही हे पोळे छान होतात. सगळ्यात आधी 1 कप तांदूळ घ्यायचा. कुठलाही तांदूळ इथे वापरू शकता तुम्ही. यामध्ये घालूयात अर्धा कप पोहे आणि 1 चमचा मेथ्याचे दाणे. यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि हे एकत्र छान स्वच्छ धुवून घ्यायचं. आता हे स्वच्छ धुवून झालं की यामध्ये घालायचंय ताक. ताक नसेल तर इथे ताकाऐवजी तुम्ही दह्याचा वापर केला तरी चालेल. आणि हे इनफ सोक होईल इतपत ताक यामध्ये घालायचं, कारण पोहे पण आपण यामध्ये ॲड केलेत. पोहे पूर्ण मॉइश्चर सोक करतं. सो ताकातले पोळं बनवण्यासाठीचं हे जे मिश्रण आहे, तांदूळ, पोहे आणि मेथ्या, हे छान भिजवून घेतलेलं होतं मी. साधारण 6 तास आता होऊन गेलेले आहेत. आता एकतर तुम्ही मिक्सरवर दळू शकता, पण मी इथे माझ्याकडे आज आहे म्हणून मी पाटा वरवंट्यावरच हे दळून घेते. आणि पाटा वरवंट्यावर वाटलेल्या पदार्थांना चव छान का लागते, कारण मिक्सरमध्ये पदार्थ कट होतो. पाटा वरवंट्यावर जेव्हा पदार्थ आपण वाटून घेतो तेव्हा तो अगदी प्रेस होतो, त्यातले अर्क रिलीज होतात. आणि ही पहिली बॅच व्यवस्थित दळून घेतलेली आहे मी. तुम्ही बघू शकाल, जेव्हा आपण पोळो किंवा डोसा घावण्यासाठी कुठलंही पीठ दळतो ना, तेव्हा ते असं एकदम फाईन दळलं गेलं पाहिजे. हे आत्ता फार घट्ट आहे, नंतर मी याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करेल. यावर झाकण ठेवून एक 10 ते 12 तास किंवा रात्रभर आपण आंबण्यासाठी ठेवणार आहोत. म्हणजे हे आत्ता पातेल्याच्या बुडाची हे कमीत कमी दुप्पट तरी हे फर्मेंट झालं पाहिजे आणि मग याचे पोळं तयार करू. तर जेव्हा आपण पीठ हे पाटा वरवंट्यावर वाटून घेतलं होतं तेव्हा पातेल्याच्या ऑलमोस्ट 1/4 पोर्शनच होतं, पण आता हे छान आंबलेलं आहे. तुम्ही बघू शकाल, छान असं वरपर्यंत आलेलं आहे हे पीठ. आता या स्टेजला यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ, मिक्स करूयात. आणि आता हे ताकातले पोळं बनवून तयार करूयात. तर इथे तवा मी गरम केलेला आहे. यावर घालूयात तेल. पळीभर हे तव्यामध्ये घालून घेऊयात. मस्त. आणि खालची बाजू छान खरपूस होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. मस्त
हे आपलं ताकातलं पोळं बनवून तयार आहे. हवं तर हे उलटवून, वा क्या बात आहे, दुसऱ्या बाजूनेही भाजू शकता. येस. आणि हे काढूयात. लगेच खाणार असेल तर अर्थातच गरम गरम तव्यातून ताटाभर, पण थोड्या वेळाने दमादमाने खाणार असाल तर अशी एक जाळी घ्यायची आणि त्यावर हे पोळं, ताकातलं पोळं घालून घ्यायचं. म्हणजे काय होतं, त्यातली जी गरम गरम हवा आहे ती रिलीज होते खालच्या बाजूने वरच्या बाजूने आणि ते सॉगी अजिबात बनत नाही. कोकण विशेष पारंपरिक पोळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप तांदूळ, अर्धा कप पोहे, 1 चमचा मेथ्या, ताक, चवीनुसार मीठ, तेल. तांदूळ, पोहे आणि मेथी दाणे स्वच्छ धुवून घेत ताकात भिजवून घ्यायचे. आता अशा पद्धतीने वाटून घेत रात्रभर हे पीठ आंबवून घ्यायचं. आता यात चवीनुसार मीठ घालत तव्यावर तेल लावत हे पोळे घालायचे आणि दोन्ही बाजूंनी खमंग खरपूस भाजून घ्यायचे. झाले आपले कोकण विशेष पारंपरिक पोळे तयार. आज आपण डाळ आणि तांदळाचे आप्पे कसे बनवायचे ते बघूयात. सो सगळ्यात आधी हे आप्पे बनवण्यासाठी प्रपोर्शन एक्झॅक्ट हवं, म्हणजे आप्पे छान खुसखुशीत होतात आणि हलके होतात. तो इथे मी तांदूळ घेतलेला आहे. 1 कप तांदूळ, रेशनचा तांदूळ इथे मी घेते. 1 कप तांदूळ असेल तर 1 कपच आपण इथे डाळींचा वापर करतो. सो डाळींमध्ये मी इथे घेतलेलं आहे पाव कप चणा डाळ, पाव कप मसूर डाळ, पाव कप मूग डाळ आणि पाव कप उडदाची डाळ. या 4 डाळी आहेत. आता या डाळी घेऊयात या तांदळावर. यावर घालूयात अर्धा कप पोहे, अर्धा चमचा मेथ्या. हे सगळं एकत्र करायचं. हे दळून जर तुम्ही ठेवलं ना, याचा रवा काढून ठेवला तर हे इन्स्टंट पीठ तुमचं बनून तयार होतं. यामध्ये घालूयात पाणी आणि हे स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घेऊयात. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झाले की यामध्ये घालूयात पाणी आणि एक 5 ते 6 तास हे एकत्र भिजण्यासाठी ठेवून देऊयात. इथे हे डाळ आणि तांदूळचं मिश्रण बनवून तयार आहे आणि इथे बघू शकाल छान असं फुललेलं आहे. 5 तास मी हे भिजवण्यासाठी ठेवलं होतं. व्यवस्थित डाळ, तांदूळ, पोहे फुलून वर आलेले आहेत. आता हे मिश्रण घ्यायचं. मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेतो. फक्त मिश्रण घेत असताना ना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा. यातलं पूर्ण पाणी काढून ड्रेन करून घेतलं तरी चालेल, पण आप्प्यांचं बॅटर खूप असं सैलसर ठेवायचं नाही, जसं आपण डोशाचं ठेवतो. थोडंसं इडलीसारखं घट्टसर ठेवतो. आता हे मिक्सरमध्ये दळून घेऊयात. हे व्यवस्थित वाटून तयार आहे. हे ना थोडंसं रवाळ दळायचं. दळताना खूप असं फाईन पेस्ट करायची नाही, कारण आप्पे आहेत मस्त कुरकुरीत तर झाले पाहिजेत. आणि आता याच प्रकारे हे सगळं पीठ मी तयार करून घेते. इथे हे सगळं मी मिश्रण वाटून घेतलेलं आहे. आता थोडंसं यामध्ये पाणी घालूयात. मिक्सरचं भांडं क्लीन करून एक साधारण पाव कप पाणी आहे, कारण हे वाटताना मी खूप घट्ट वाटलं होतं. त्याचं रिझन हेच आहे की नंतर मिक्सर जो आहे तो क्लीनअप होतो. आता हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे घट्ट आहे त्यामुळे इतकं पाणी याला लागणार आहे. हे अजिबात सैल नाही होणार. हे छान कंबाईन झालं आहे आणि परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे. अजूनही व्यवस्थित दाटसर आहे, अजिबात सैल झालेलं नाही आहे. सो हे अजिबात सैल करायचं नाही, थोडंसं दाटसर हवं आप्प्यांचं पीठ. आता यावर झाकण ठेवूयात आणि हे 12 ते 14 तास किंवा रात्रभर आंबण्यासाठी ठेवूयात. थंडीमध्ये बनवत असाल ना तर हे चमच्याने मिक्स करण्याऐवजी हाताने मिक्स करा, म्हणजे हाताची जी ऊब आहे ती त्या पिठामध्ये उतरते आणि हे पटकन आंबण्यासाठी किंवा फर्मेंट होण्यासाठी मदत होते. आता हे उद्या चेक करूयात. आणि जवळपास 14 तास मी हे आप्प्यांचं पीठ फर्मेंट करून घेतलेलं आहे. थोडंसं पीठ मी काढून ठेवलं होतं, अदरवाईज मला असं वाटत होतं की ते ओव्हरफ्लो होईल म्हणून थोडं काढलं होतं. हे आता चेक करूयात. टडांग, परफेक्टली बॅटर राईस झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल मस्त दिसतंय. आता यामध्ये घालूयात बाकी सारे जिन्नस. तर सगळ्यात आधी हिरव्या मिरचीचे तुकडे, जिरं, किसलेलं आलं, चवीपुरतं मीठ. तुम्हाला आवडत असेल, हवं असेल तर यामध्ये भाज्या म्हणजे बारीक चिरलेली ढोबळी मिरची, किसलेलं गाजर, मटार अशा वेगवेगळ्या भाज्यांचं यामध्ये समावेश करू शकता. आता हे करते मिक्स. मस्त याला बबल्स आलेले आहेत. खूप व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे. आता आपण याचे तयार करूयात आप्पे.
चला, इथे आप्पे पात्रामध्ये तेल गरम केलेलं आहे. आता हे पीठ घेऊयात आणि यामध्ये घालूयात. साधारण एक चमचाभर पीठ घालून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिट हे छान भाजून घेऊयात, खालची बाजू छान खरपूस होईपर्यंत. चला तर मग मध्यम आचेवर हे आप्पे एक साधारण 2 ते 3 मिनिटं छान भाजून घेतलेले आहेत आणि ऑलमोस्ट तयार होत आले, तुम्ही बघू शकाल. आता हे उलटवूयात आणि वरची बाजू पण छानपैकी भाजून घ्यायची. हवं तर आहे ना थोडंसं वरच्या बाजूने तेलही घालूयात आणि ते उलटलं की खालच्या बाजूलाही तेल राहील. छान असे टम्म फुगलेले आहेत आणि मस्त असा एकसारखा सोनेरी रंग तुम्ही बघू शकाल. दोनही बाजूने खरपूस असे भाजून निघालेले आहेत. आता हे काढूयात. लगेच खायचं असेल तर आप्पे पात्रातून ताटात, थोड्या वेळाने दमाने खाणार असाल तर जाळीवर. खूप सुंदर झालेले आहेत, तुम्ही बघू शकाल. आणि आता याच प्रकारे आपण सगळे आप्पे पुन्हा तयार करून घेणार आहोत. तेल घालायचं आणि चमचाभर हे बॅटर घालून घ्यायचं. डाळ तांदळाचे खुसखुशीत अप्पे करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप तांदूळ, पाव कप चणा डाळ, पाव कप मसूर डाळ, पाव कप मूग डाळ, पाव कप उडदाची डाळ, अर्धा कप पोहे, अर्धा चमचा मेथ्या, पाव कप पाणी, हिरव्या मिरचीचे तुकडे, जिरे, किसलेलं आलं, चवीनुसार मीठ, तेल. तांदूळ, चणा डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, उडदाची डाळ, पोहे आणि मेथी दाणे एकत्र करत स्वच्छ धुवून घेत यात पाणी घालून हे भिजवून घ्यायचे. आता हे मिश्रण पाणी निथळून घेत दळून घ्यायचं आणि हे पीठ आंबवून घ्यायचं. आता यात हिरवी मिरची, जिरं, आलं मिसळून घेत याचे आप्पे घालायचे आणि झाकण ठेवत भाजून घ्यायचे आणि बाजू उलटवून घेत परत भाजायचे. झाले आपले मिश्र डाळी आणि तांदळाचे खुसखुशीत आप्पे तयार. पारंपरिक विस्मरणात गेलेले पदार्थ घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करते आणि त्यासाठी आपल्याकडे ना असे छान छान गेस्ट येत असतात. तर आज आपल्यासोबत आहेत कल्पनाताई. कल्पनाताई, तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. थँक्यू. खूप सुंदर दिसतंय. थँक्यू. सो आज आपण काय बनवतोय? आज आपण पारंपरिक पदार्थ मुळ्याचा चटका बनवतो. मुळ्याची भाजी जर म्हणलं तर कदाचित खायचा कंटाळा येतो, पण चटका म्हणलं की चटपटीतच असणार आहे. Yes. चला सुरू करूयात. तर सगळ्यात आधी काय करूयात? सगळ्यात आधी हरभऱ्याची डाळ धुवून भिजवून घेऊयात 2-3 तास. अच्छा. हां, त्याच्यानंतर इथे आम्ही तयारी करून घेतली आहे. आता ही आपण कुटून घेऊयात. डाळ आता आपली छान बारीक झाली आहे. याच्यामध्ये आपण आता मिरच्यांचे तुकडे घालूयात. आणि डाळ आम्ही जेव्हा घेतली होती ना तेव्हा त्यातलं पाणी पूर्ण निथळून काढलं होतं. आता आपली छान मिरची वाटून झाली आहे डाळीबरोबर. येस, छान असं ओबडधोबड झालंय. खूप आम्ही असं काही फार बारीक केलेलं नाही. आता हे मिश्रण काढून घ्यायचं. डाळ आणि मिरची बारीक केलेलं आहे, वाटण आपण काढून घेतले. आता मुळा स्वच्छ धुवून किसून घेतलेला तो याच्यामध्ये ॲड करूया. म्हणजे आम्ही मुळ्याचे धुवून साल काढून व्यवस्थित सोलून किसून घेतलेला आहे. तो थोडासा हलकासा पिळून घ्यायचा आहे, म्हणजे जास्त पाणी सुटणार नाही. हलकंसं त्यातलं पाणी आपण काढून घेतो. आता आपण हे छान एकत्र करूयात. मुळा आणि डाळ एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आता चटक्यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळून घेऊयात. हे अर्ध तरी लागेल एवढ्या मिश्रणाला. काय बात आहे. असं आहे ना, ते बनवतानाच मस्त असं चटपटीत चवीचं होणार आहे ते लक्षात येते. त्यामध्ये जे साहित्य घेतलं, मिरची आहे, लिंबू आहे, साखर. हां, मीठ घालूयात. हो, तेवढं लागेल. बस. साखर आणि साखर चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. मुळा हलकासा तिखट असतो त्यामुळे साखर आपण त्यामध्ये घालतो. आता हे सगळं मिश्रण एकत्र करूयात आणि याला मस्तपैकी खमंग फोडणी देऊयात. फक्त फोडणी गार करून घालायची आहे आपल्याला. आता तेल तापलंय तर आता आपण मोहरी, तर फोडणीतली मोहरी आपली छान तडतडली आहे. आता आपण थोडे जिरे घालूयात. खमंग अशी फोडणी. गॅस बंद केलेला आहेच. हिंग घालू. हां, आणि हळद. पुरे. हो.
आणि आता फोडणी थोडीशी गार झाली की आपल्याला याला वरतून हां, फोडणी हलकीशी थंड करून मगच आपण ती चटक्यामध्ये ॲड करूया. आता फोडणी हलकीशी थंड करून आपण घेतोय, पण आता ताई तुम्ही एवढे वर्ष कुकिंग करताय, स्वयंपाक करताय, एक सुगरणीचा सल्ला काही द्याल का तुम्ही की जे किचनमध्ये आम्हाला उपयुक्त पडेल? तोंडल्याची भाजी करताना आपल्याला बऱ्याच वेळा हात चिकट होतो किंवा चिरताना खूप प्रॉब्लेम येतात. तर त्यासाठी तोंडली पाण्यात भिजत टाकायची 1-5 मिनटं भांड्यामध्ये आणि ती ओली असताना चिरायला घ्यायची, म्हणजे हात चिकट होत नाही आणि पटपट चिरली जातात. क्या बात आहे, म्हणजे किती सोपी आहे टिप. त्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ती स्वच्छ पण होते आणि थोडी ओलसर असताना चिरली की हातही चिकट होत नाही. मस्त, एकदम खमंग दिसतोय तो चटका. आणि असं अजिबात वाटत नाही की त्यामध्ये मुळा असेल. आता आपण वरतून ह्याच्यावरती कोथिंबीर पेरूयात, म्हणजे मग आपला पदार्थ तयार झाला. क्या बात आहे, दिसतं इतकं सुंदर ना ते, खमंग असं. वा, आपला पदार्थ तयार. क्या बात आहे. कल्पना ताई, खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही येऊन इतका खूप सुंदर असा विस्मरणात गेलेला म्हणजे चटका म्हणला की फार अगदीच बेसिक, म्हणजे लसणीचा चटका किंवा शेंगदाण्याचा एवढंच डोळ्यासमोर होतं. हा मुळ्याचा एक मस्त प्रकार आहे, रिफ्रेशिंग असा आहे आणि चटपटीत पण आहे. हो, मनापासून धन्यवाद इतकी छान रेसिपी शेअर केल्याबद्दल. मुळ्याचा चटका बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप चणा डाळ, हिरव्या मिरचीचे तुकडे, मुळा, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ, साखर, 2 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि मिरची वाटून घ्यायची. आता किसून घेतलेला मुळा यात घालायचा आणि यावर लिंबाचा रस, मीठ, साखर घालायचं आणि मिसळून घ्यायचं. आता यावर मोहरी, जिरं, हिंग, हळदीची फोडणी घालायची आणि वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाला आपला मुळ्याचा चटका तयार. परफेक्ट हॉटेल स्टाईल सांबर कसं बनवायचं ते बघतोय. अगदी साधी सोपी मेथड आहे ही सांबर बनवायची आणि अफलातून चव येते. तर इथे कुकरमध्ये आपण घेतोय 1 कप तूर डाळ. यामध्ये घालूयात पाणी. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये 2 ते 3 चमचे मूग डाळही घालू शकता थिकनेससाठी, पण तूर डाळच मी वापरते, चव छान येते तूर डाळीची. आता यातलं पाणी आपण सगळं निथळून घेऊयात. डाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये घालूयात पाणी. 1 कप डाळ आहे तर 1.5 कप मी इथे पाणी घालते. झाकण लावूयात. आता मीडियम टू हाय हीटवर याला फक्त आहे ना प्रेशर येईपर्यंत किंवा स्टीम रिलीज होईपर्यंत मीडियम टू हाय हीटवर आपण हे ठेवणार आहोत. आता इथे बघू शकाल शिट्टी अशी थोडी थोडी फुसफुस करायला सुरू झाली. यातून स्टीम रिलीज व्हायला सुरू झाली की गॅस मंद आचेवर करून घ्यायचा आणि मंद आचेवर वाफेवरच आणखी 10 मिनिटं ही डाळ मी शिजवून घेणार आहे. तर सांबार बनवण्यासाठी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात मोहरी. मोहरी मस्त तडतडली पाहिजे. मोहरी मस्त तडतडली की यामध्ये जाईल जिरं, हिंग, कढीपत्ता आणि त्याचसोबत सुक्या लाल मिरची. आणि यामध्ये घालूयात मेथ्या अर्धा चमचा. याची चव खूप छान उतरते या सांबारमध्ये. आणि स्लाइस केलेला कांदा मिक्स करूयात आणि 3 ते 4 मिनिटं हा कांदा हलकासा फ्राय करून घेऊ. 3-4 मिनिटं कांदा हलकासा फ्राय करून झाला की यामध्ये टाकूयात 1 टोमॅटो. थोडंसं जास्त घालते मी टोमॅटो. सांबारमध्ये टोमॅटोची चव छान लागते. आणि भाज्या घालतो तर इथे दुधी भोपळा मी घेतला. लाल भोपळा घेतला तरी चालेल. साल काढून दुधी भोपळा व्यवस्थित सोलून त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या. त्यानंतर गाजराचे पण असे एकसारखे मोठे चंक्स केलेले आहेत. भाज्या अशा शक्यतो एकसारख्या चिरायच्या, म्हणजे त्या एकसारख्या शिजल्या जातात. आणि त्याचबरोबर इथे आहे शेवग्याच्या शेंगा. तर शेवग्याचे शेंगही याचे कट करून याचे हे जे साल आहे जितकी शक्य असेल तितकी काढून घ्यायची. आता हे मिक्स करूया. यामध्ये घालूयात आपण 1 कपभर पाणी आणि भाज्या छानपैकी मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटं शिजवून घेऊयात. भाज्या शिजतात तोवर इथे मी डाळ जी वाफवायला ठेवली होती ही छान शिजली आहे. यातलं जी स्टीम आहे पूर्ण रिलीज झाली आणि तुम्ही बघू शकाल डाळ छान शिजली आहे.
मस्त अशी एकजीव झाली आहे. आता ही हलकीशी घोटून घेऊयात. ही अशीच आपल्याला ना या डाळीची कन्सिस्टन्सी हवी आहे. यामध्ये असे चंक्स दिसले नाही पाहिजे. छान अशी मऊसूत सांबारसाठी डाळ शिजली गेली पाहिजे. इथे मी भाज्या 15 मिनिटं छान अशा शिजवून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकाल एकूण एक भाजी छानपैकी मऊसूत शिजलेली आहे. गाजर, भोपळा, त्याचबरोबर शेवग्याची शेंग. आता या स्टेपला यामध्ये आपण घालूयात ही शिजवलेली डाळ जी आपण छान घोटून घेतली आहे. त्याचबरोबर याच स्टेपला आपण घालूयात सांबार मसाला 1 मोठा चमचा, धणेपूड 1 मोठा चमचा, हळद पाव चमचा. त्याचबरोबर इथे मी घालते चिंचेचा कोळ. एक 4 ते 5 चमचे चिंचेचा कोळ घालायचा. चिंच भिजत घालून त्याचं पाणी करून घ्यायचं. चिंच आहे त्यामुळे थोडासा गूळ चवीपुरता आणि मीठ. आणि आता यामध्ये घालतोय लाल तिखट, चमचाभर लाल तिखट. याने रंग खूप छान येतो आणि पदार्थ तिखट नाही होत. थोडं पाणी घालूयात याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. ऑलरेडी मस्त दिसतंय हे. आणि आता हे मसाले आणि सगळे जिन्नस घातल्यानंतर ना आणखी एक 10 मिनिटं हे डाळीमध्ये भाज्या, मसाले सगळं छान शिजवून घेऊयात. सांबार इथे मी साधारण एक 10 ते 12 मिनिटं मस्त शिजवून घेतलं आहे. आणि तुम्ही बघू शकाल छान अशी उकळी आली आणि कन्सिस्टन्सी दाखवते. परफेक्ट रंग हॉटेलमध्ये मिळतं तशाच आलेला आहे. आणि थिकनेस तुम्ही त्याला म्हणाल किंवा भाज्या, त्याचं टेक्स्चर आणि सुवास तर अफलातून येत आहे. भन्नाट दिसतं आहे. हे सांबार तुम्ही नक्की बनवून बघा. सांबार भातासोबत छान लागतं, इडलीसोबत छान लागतं, डोसा, उत्तप्पा, आप्पे कशासोबतही तुम्ही सर्व करू शकता. तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. हॉटेल स्टाईल सांबार करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप तूर डाळ, 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, 1 ते 2 सुक्या लाल मिरच्या, अर्धा चमचा मेथ्या, 1 उभा चिरलेला कांदा, 1 चिरलेला टोमॅटो, अर्धा सोलून चिरलेला दुधी भोपळा, 1 चिरलेलं गाजर, 4 ते 5 शेवग्याच्या शेंगांचे तुकडे, 1 मोठा चमचा सांबार मसाला, 1 मोठा चमचा धणेपूड, पाव चमचा हळद, 4 ते 5 चमचे चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, 1 मोठा चमचा लाल तिखट, पाणी. तूर डाळ स्वच्छ धुवून घेत यात पाणी घालत ही डाळ शिजवून घ्यायची. आता जिऱ्याच्या फोडणीत हिंग, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, मेथी आणि कांदा, टोमॅटो घालायचा आणि दुधी भोपळा, गाजर आणि शेवग्याच्या शेंगा मिसळून घेत यात पाणी घालायचं आणि ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या. आता डाळ घोटून घेत भाज्यांमध्ये घालायची. आता सांबार मसाला, धणेपूड, हळद, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, तिखट आणि पाणी घालत हे एकत्रित शिजवून घ्यायचं. झालं आपलं सांबार तयार.